नमस्ते मैत्रिणींनो, कशा आहात? मजेत आहात ना? आशा करते की माझ्या सगळ्या मैत्रिणी मजेत आहेत. तर आज आपली सकाळी सकाळी ही पूजा झालेली आहे आणि आज मस्त निवांत पूजा केली होती. तर आज मी तुमच्यासोबत एक गोष्ट शेअर करणार आहे. म्हणजे मी काहीतरी मागवलं होतं, म्हणजे पूर्वीच मागवलं होतं, ते आज मला मिळालंय. तर ते मी आज तुम्हाला दाखवणार आहे. गोष्ट म्हणजे पूजेचं साहित्यच आहे ते. चला तर मग बघूया काय आहे ते. लक्ष्मी मातेची सेवा करण्यासाठी ही लक्ष्मीची जी कुंचम सेवा आहे ती आपण मागवलेली आहे. ही एका ताईंकडनं मी मागवलेली आहे. तर यामध्ये 2 साईज होत्या, पण एक लहान साईज होती आणि ही मोठी साईज आहे. तर मी मोठी साईज यासाठी मागवली होती की याच्यामध्ये आपण याच्यासोबत आलेलं काही साहित्य आहे ते मी दाखवते तुम्हाला. तर ते साहित्य आणि तांदूळ आपल्याला याच्यात भरावे लागतात. तर ते सगळं मावलं पाहिजे याच्यात, म्हणून मोठी साईज मी मागवली आहे. तर ही त्यांनी आपल्याला सिद्ध करून पाठवलेली आहे. तर अशा प्रकारे हा लक्ष्मी कुंचम आहे आणि ह्याच्यावरती विष्णू, गोपद्म आणि शंख अशी ही 3 चिन्ह आहेत. तर हा मोठ्या साईजचा कुंचम आपण मागवलेला आहे. आता याच्यासोबत जे साहित्य आलं ते दाखवते मी तुम्हाला. तर ह्याच्यासोबत ह्या गुंजा मिळालेल्या आहेत आपल्याला. ह्या सफेद गुंजा, ह्या काळ्या गुंजा आणि ह्या लाल गुंजा. त्यानंतर ह्याच्यासोबत नागकेसर आपल्याला मिळालेलं आहे. नंतर हे सुपारी आणि विलायची आणि लवंग आहेत. तर हे आपण आपल्या घरातल्या सुद्धा वापरू शकतो. हे लघु नारळ ह्याच्यासोबत मिळालेलं आहे. ह्या कवडी आहेत. ह्या 5 पांढऱ्या रंगाच्या कवडी आणि एक ब्राऊन कवडी आहे. त्यानंतर हे आपल्याला गोपद्म ह्याच्यामध्ये मिळालेले आहेत. गोमती चक्र ह्याला म्हणतात. त्याच्यानंतर आपल्याला हे कमळगट्ट्याचे जे बीज आहेत, कमळ फुलं, हे आपल्याला मिळालेली आहेत. त्यानंतर हे 7मुखी लक्ष्मी रुद्राक्ष हे आपल्याला मिळालेलं आहे. त्याच्यानंतर आपल्याला मिळालेलं आहे हे शंख आहे याच्यामध्ये. त्याच्यानंतर आपल्याला ह्याच्यामध्ये पोवळा आणि मोती असे मिळालेले आहेत. त्यानंतर हे जे आहे, तर हे बघा तुम्ही, हे याच्यामध्ये ही लक्ष्मी कॉईन आहे, हे रत्न आहेत, ह्या बांगड्या आहेत, ह्याच्यामध्ये लाल, पिवळ्या आणि हिरव्या अशा बांगड्या मिळालेल्या आहेत. त्यानंतर ह्याच्यामध्ये आपल्याला उधळायची फुलंसुद्धा मिळालेली आहे. त्यानंतर ह्याच्यासोबत आपल्याला ही एक पोटली मिळालेली आहे.
ही पोटली छान आहे, म्हणजे आपण आता ह्याच्यामध्ये सगळं साहित्य व्यवस्थित ठेवू शकतो. त्याच्यानंतर याच्यासोबत एक प्लेट मिळालेली आहे, म्हणजे कुंचम सेवेसाठी ही आपल्याला अशी ठेवावी लागेल. तर ही प्लेट आपल्याला मिळालेली आहे आणि एक वाटीही त्याच्यासोबत ताईंनी पाठवलेली आहे, आपल्याला प्रसादाची वाटी आहे. तर अशा प्रकारे ही कुंचम सेवा मी घेतलेली आहे. आता येत्या श्रावणी शुक्रवारपासनं ह्याची सेवा मी सुरू करणार आहे. तर ही आपण दर मंगळवारी करू शकतो, शुक्रवारी करू शकतो, किंवा आपल्याला ते शक्य नसलं तर आपण महिन्याची जी पौर्णिमा येते, म्हणजे आपल्याकडे 15 दिवसाला पौर्णिमा येते, तर त्या पौर्णिमेला सुद्धा आपण ही सेवा करू शकतो. तर अशा प्रकारे मला इच्छा होती मनापासून खूप, आणि मग ती आपल्या घरी आपली इच्छा झाली म्हणून देवी आपल्या घरी आली, तर मग मी ही कुंचम सेवा आता सुरू करणार आहे. तर अशा प्रकारे ही कुंचमची सेवा आपण घेतलेली आहे. आणि याच्यामध्ये ज्या वस्तू आपल्याला मिळतात, जे साहित्य आपल्याला मिळालेलं आहे, त्या सगळ्या वस्तू लक्ष्मी मातेच्या प्रिय अशा वस्तू आहेत. तर लक्ष्मी मातेचा सदैव वास आपल्या घरामध्ये असावा, तिची सदैव कृपा आपल्या घरावर असावी, यासाठी ही कुंचमची सेवा केल्या जाते. तर येत्या श्रावणी शुक्रवारपासून ही सेवा मी सुरू करणार आहे. तर नक्कीच तुमच्यासोबत सुद्धा शेअर करेलच म्हणा. आणि याबरोबरच आपण ह्या ब्लॉगला समाप्त करत आहोत. जर ब्लॉग थोडा जरी आवडला असेल तर नक्कीच शेअर करा आणि सबस्क्राईब करा. चला तर मग पुन्हा भेटूया एका नवीन ब्लॉगसोबत. तोपर्यंत बाय बाय.